गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी गुढिया तोरणे करीती कथा गाती गाणे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी तुका म्हणे छंदे तुका म्हणे छंदे येणे वेदिरी गोविंदे मन मोहिले गोविंदे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी महायोग पीठे तटे भीमरथा वरं पुंडलिकाय धातुं मुनीन्द्रैः समागते तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं जयाची केली स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराची सुता चरणावरी ठेवूनी माथा साष्टांगी आता दंडवत आता बंधू रंगभूमिका कीर्तने उभे होती लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया चरणी माझे नमन दंडवत प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करू प्रणाम कहो तुम्हें भूलूं नहीं मेरे प्रियतम श्याम भक्ति भक्त भगवंत गुरु चतुर नाम बपु एक जिनके पग वंदन करू नासत विघ्न अनेक हे दुख
गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरिता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगदवंदनीय महाराष्ट्र भूषण वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी शोभणारे मृत्यू लोकाचं नियमाचं उल्लंघन करून सदेह वैकुंठ गमन करणारे देवमान्य विश्ववंदे संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा काल्यापर प्रकरणातील एक गवळणपर अभंग मी या ठिकाणी सेवेकरिता घेतलेला आहे. विठ्ठल अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो तुम्हाला माहीत असलं तरी सांगणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य ठरतं या न्यायानं. गेल्या अनेक वर्षापासून आपल्या या चाळीसगाव तालुक्यात ओझर टाकडी या गावामध्ये चालत असलेला हा नामसंकीर्तन श्रीमद भागवत कथा आणि या वर्षी आपण प्रभू रामचंद्रांचं जीवनाचं चरित्र म्हणजे श्री रामकथेचं श्रवण आपण या ठिकाणी केलेलं आहे. गेल्या 7 दिवसापासून हा उत्सव मोठ्या थाटामाटात आनंदाने आपण हा उत्सव उपभोगत आहोत आणि याही वर्षी त्याच पद्धतीने आपण हा उत्सव साजरा केला. या मागच्या वर्षी काल्याच्या कीर्तनाची सेवा माझ्या वाटेला आली होती. या पवार परिवाराचं माझ्यावर असलेलं प्रेम आणि आमचे हिराभाऊंसाठी एक ओढ तुमच्या समोर म्हणून दाखवतो. दुःख अडवायला उंबाऱ्या सारखा दुःख अडवायला उंबाऱ्या सारखा मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा. मित्र असावा तर असा असावा मायबापू जो सुख दुःखात आपल्या पुढे आपल्या जवळ हजर असला पाहिजे असो. आणि हे असं वातावरण बघितलं की पूर्वीच्या लोकांची आठवण येते. म्हणजे पूर्वी शुकाचार्य सुद्धा कीर्तन करत होते हे आम्ही गुरुवर्यांच्या मुखातून ऐकलेलं आहे. मग त्यांचा कीर्तनामध्ये टाळकरी कुठले, मृदंग वादक कुठले, विणेकरी कुठले, शुकाचार्यांनी भागवतात सुंदर असं वर्णन केलेलं आहे. प्रल्हाद तालधारी तर लगती तया चोद्धव कांशधारी विनाधारी सुदर्शे राग करता अर्जुनो भूत इंद्रम वादी मृदंगम जय जय शुकरा कीर्तने ते कुमरा यत्राग्रे भाव वक्ता सरिसर कन्हैया व्यास पुत्रो बभूव. व्यासांचे पुत्र शुकाचार्य त्यांच्या कीर्तनामध्ये ताल धरायचं काम प्रल्हादजींकडे होतं. प्रल्हाद तालधारी तर लगती तया चोद्धव कांशधारी झांज वाजवायचं काम उद्धवजींकडे. विणाधारी सुदर्शे देव ऋषी नारद विण्या करता होते. राग करता जुणोभूत राग रागिणी गाण्याकरिता कृतार्जुनासारखे गंधर्व हजर होते. इंद्रम वादी मृदंगम देवाचा राजा इंद्र पखवाज वाजवायला, सनत कुमार जयघोष करायला आणि राजा जनकासारखे श्रोते श्रवणाला होते. आज इथं तसाच योग जमलेला आहे बरं का. प्रल्हादासारखे टाळकरी, नारदासारखे विणेकरी आमचे महाराज आहेत. किंबहुना कृतार्जुनासारखे राग रागिणी गाणारे आमचे गुरुबंधू मंडळी हजर आहेत. त्यात श्री हरिभक्तपरायण प्रवीण महाराज, श्री हरिभक्तपरायण विश्वनाथ महाराज, श्री हरिभक्तपरायण धर्मा महाराज, श्री हरिभक्तपरायण आमचे ज्येष्ठ गुरुबंधू
रमेशजी महाराज, श्री हरिभक्त परायण करण महाराज, युवा कीर्तनकार करण महाराज, आमचे ज्येष्ठ गुरुबंधू श्री हरिभक्त परायण पांडुरंगजी महाराज, समस्त भजनी मंडळ महाराजांची हजेरी आहे. इकडे महाराज आहेत श्री हरिभक्त परायण खर्जी, खरजई भजनी मंडळ, सर्व गुरुबंधूंचे हजेरी आहे. आणि इंद्रासारखे पखवाजी आमचे लाडके गुरुबंधू श्री हरिभक्त परायण ज्ञानेश्वर माऊली कंदानेकर यांची हजेरी आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्रात ज्यांचा साऊंडच्या माध्यमातून नावाजलेलं नाव आहे ते आमचे श्री हरिभक्त परायण मयूर दादा कन्हैया साऊंड सिस्टीम यांचीही हजेरी आहे. आणि राजा जनका सारखे श्रोते मला श्रवणाला या ठिकाणी लाभलेत. अहो, सगळं नियोजन अगदी काटेकोरपणाने केलेलं आहे. आमचे YouTube चॅनलचे संचालक आमच्या दादांची हजेरी या ठिकाणी आहे. खूप लांबून सकाळी लवकर निघालेत, इथपर्यंत धावपळ करत आलेत आणि या ठिकाणी सेवा देत आहेत. त्यांचेही धन्यवाद. संपूर्ण नियोजन अगदी सुंदर केलेलं आहे. इथं मला कमतरता एका गोष्टीची भासते, ती म्हणजे कुठली? कीर्तनकार मात्र शुकाचार्य नाही. विठ्ठल वारकरी संप्रदायाचा नियमानुसार कार्यक्रम आपला 3 दिवसाचा असला, कोणताही उत्सव करत असलो आपण, तर वारकरी संप्रदायाचा दंडक आहे 3 दिवसाचा उत्सव असो, 5 दिवसाचा असो, 8 दिवसाचा असो, महिन्याचा असो अथवा एका वर्षाचा असो, त्याची सांगता करायची ठरली तर ती वारकरी संप्रदायाच्या दंडकानुसार काल्याच्या कीर्तनानेच होत असते. विठ्ठल मंदिराचं कामाला सुरुवात केली आपण तर ते पूर्णत्वाला केव्हा होईल? जेव्हा आपण त्याच्यावर कळसाची स्थापना करू तेव्हा मंदिराचं काम पूर्ण होतं. तसं या उत्सवाची सांगता करायची ठरली म्हणजे काल्याचं कीर्तन करावं लागतं आणि त्या काल्याचं कीर्तन झालं की समजावं या कार्यक्रमाची सांगता झाली. विठ्ठल काला काला म्हणजे काय? जीव ब्रह्माचं यज्ञ म्हणजे काला. दही आणि लाही दोघांचं मिश्रण करणं याचं नाव काला. मग असं सांगत असताना एक मुलगा मला खालूनच म्हणाला, महाराज काला तर मी रोज खातो म्हणे. म्हटलं कुठे खातो रे? म्हणे घरी. म्हटलं कसा खातो? म्हणे माझी मम्मी मला एका प्लेटमध्ये भाजी देते आणि एका प्लेटमध्ये भाकरी देते, मी दोघांचा एकत्र करतो, तो काला, तो तर मी रोज खातो, यात काय विशेष महत्व आहे? अरे म्हटलं तो काला नाही रे, तो रद्दा आहे. तो उचल गोया आणि दाब नया, त्याला काला नाही म्हणत, त्याला रद्दा म्हणतात. काला कोणाला? सत्यनारायणाची पोथी आपण लावली. शिरा तर आपण रोजच खातो, प्रसाद कशाचा असतो? शिऱ्याचा असतो. मग ती पोथीची समाप्ती झाली म्हणजे त्याला तो आपण घेतो हातावर, थोडूसा मिळतो आपल्याला, एवढूसाच देतात. ते वाटणारेही पेशल असतात बरं का. एवढा जरी प्रसाद असला ना तरी अख्ख्या गावाला पुरून देतात ते त्याला प्रसाद म्हणतात. तो प्रसाद आपल्याला काही पोटभर मिळत नाही, पण एवढा जरी मिळला तरी आपली तृप्ती होते. तर पोथी समाप्ती झाली म्हणजे तो आपल्याला मिळतो, त्याला आपण प्रसाद म्हणतो. नाहीतर शिरा तर आपण रोजच खातो. तसं दाही लही लाही यांचं मिश्रण म्हणजे काला. विठ्ठल भाग्य आहे मायबाप हो आपलं, आपल्याला नरदेह मिळाला. बडे भाग मानुष तनु पावा, सुंदर असा नरदेह देवाने आपल्याला दिलेला आहे. अहो, स्वर्गातील देवादिक या नरदेहाची अपेक्षा करतात पण त्यांना मिळत नाही, आणि तो नरदेह आपल्याला देवाने दिलेला आहे. कशासाठी? हा या ठिकाणी मृत्यू लोकात हा काल्याचा प्रसाद सेवन करण्यासाठी. विठ्ठल दुर्लभ असणारा नरदेह देवाने आपल्याला दिला. कशासाठी दिला हो?
देवे दिला देह भजना घुमटा. भजनासाठीच या देहाची निर्मिती भगवंताने केलेली आहे. पण आपण करतो का हो भजन? जे करायला नको ते करत बसतो, जे करायला पाहिजे ते करत नाही. अहो काय करतो आपण? जेव्हा आपल्याला शेवटच्या वेळेस यमदूत घ्यायला येतात तेव्हा आपल्याला पश्चाताप येतो की देवा, संपूर्ण आयुष्य संसारात घालवलं, जे करायला पाहिजे होतं ते केलं नाही, भलतंच काही करत बसलो. तेव्हा आपल्याला सगळं आठवतं की आपण आयुष्यभर काय केलं. मग तुकडोजी महाराजांचं पद आहे, ते पद आपल्याला आठवतं. क्या किया क्या किया क्या किया रे हो. काय केलं देवा मी आयुष्यभर? तूने जीवन गवा दिया, क्या किया रे. जिसे पाना था उसको तो खो दिया. जे करायला पाहिजे होतं ते केलं नाही आणि भलतंच काही करत बसलो. मग भगवंतांनी ज्या कामासाठी आपल्याला नरदेह दिलेला आहे ते काम आपण करायला पाहिजे का नाही हो? काय साधू संतांनी देखील तेच केलं हो. संत मीराबाईंनी काय केलं? कृष्णाच्या रंगामध्ये रंगून गेल्या हो. भगवंताच्या स्वरूपात एक रूप झाल्या. प्रेम के रंग में ऐसी डूबी बन गई कहीं रू. प्रेम की माला जपते जपते आप हुई बदनाम. सासों की माला पे सिमरू भगवंताच्या रंगात रंगून गेल्या हो. जसा देवाचा रंग तसाच रंग त्यांनी आपल्या अंगावर ओढून घेतला. लाल ना रंगावू मैं हरी ना रंगावू, लाल ना रंगावू मैं हरी ना रंगावू. अपने ही रंग में अपने ही रंग में रंग दे चुनरिया. श्याम पिया मोरी रंग दे चुनरिया. ओ श्याम पिया मोरी रंग दे चुनरिया. अहो सुंदर असा नरदेह आपल्याला मिळालेला आहे. 3.5 हाताचा नरदेह देवाने आपल्याला दिलेला आहे. आउट हात का मानव देह प्रभूने तुझे दिया. सुंदर असा नरदेह दिला आपल्याला. पण आपण काय केलं हो? खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. असंच आपण फुकट वाया घालवलं. अनमोल किमतीचा देह आपल्याला मिळालेला आहे. हा किती अनमोल आहे? एक कवी वर्णन करतात, हा किती अनमोल आहे. मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में न रोल रे. अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. अनमोल किमतीचा नरदेह देवाने आपल्याला दिलेला आहे मायबाप हो. याला असं फुकट वाया घालू नका, याला माती मोल तुडवू नका हो. मग काय करायचं? तू सत्संग में आया कर, गीत प्रभु के गाया कर. सांझ सवेरे बैठ के बंदे ध्यान प्रभु का लगाया कर. काय अवघड सांगितलं का हो? किती सोपं सांगितलं. सबसे मीठा बोल रे, मिट्टी में न रोल रे. अब तो मिला है
फिर न मिलेगा कभी नहीं, कभी नहीं, कभी नहीं रे. पुन्हा पुन्हा मिळणार नाही. भाग्य आहे आपलं, आपल्याला मिळाला. हो, अनंत जन्माचं पुण्य असेल आपलं, तेव्हा ह्या नरदेहाची प्राप्ती तुम्हा आम्हाला झालेली आहे. विठ्ठल म्हणून मायबाप हो, शेवटच्या वेळेस पश्चाताप करत बसण्यापेक्षा आपण आताच कामाला लागलं पाहिजे, आताच आपण सावध झालं पाहिजे. न मिळणारा नरदेह आपल्याला मिळालेला आहे. अहो, एखाद्या आंधळ्या माणसाचा हातात कावळा सापडावा त्याप्रमाणे तुम्हा आम्हाला ह्या नरदेहाची प्राप्ती झालेली आहे. पावला हा देह कागटाळी न्याहे, न घडू उपाव घडू आले. न घडणारा घडून आलेला आहे, न मिळणारा हा नरदेह आपल्याला मिळालेला आहे ना. मग करा हरिभक्ती परलोकी येईल कामा. तुम्ही इथं केलेलं तुम्हाला तिथं कामात येणार आहे. मग काय करायचं? एवढाही अडाणीपणा चालत नाही बर का. अहो, इथं तुम्ही राबतात ना, खूप सायासाने धन संपत्ती कमवतात, पण ती काय तुम्हाला त्या ठिकाणी गेल्यावर उपयोगाला पडणार आहे का? ते सगळं इथंच राहणार आहे. मग तिथं जे कामात येणार आहे, तिथं जे आपल्या उपयोगात पडणार आहे, ते आपण या ठिकाणी करायला पाहिजे. विठ्ठल नाहीतर आपण म्हणतो माझ्याजवळ खूप धन आहे, खूप संपत्ती आहे, माझे नातेवाईक, सगळ्यांचा जीवावर आपण भारी भरत असतो. पण शेवटचा जो प्रवास आहे तो आपल्याला एकट्यालाच करावा लागणार आहे. आपल्या सोबत कोणी येणार नाही मायबाप हो, कारण या जगात कुणीच कुणाचं नाही. नाही रे नाही कुणाचे कुणी, नाही रे नाही कुणाचे कुणी. भाव कुणाचा, बहीण कुणाची, कोण कुणाचे, सगळे होय रे. मेल्यावरती मागे नाही गे. मेल्या मागे सर्व राहिलं, तुटतील धागे दोरे, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही नाही कुणाचे. म्हणून मायबाप हो, आपण आताच सावध झालं पाहिजे. आणि इथून पुढे आपण भगवंताचं नामस्मरण, नामचिंतन करायला पाहिजे. आपण संतांच्या सहवासात गेलं पाहिजे, त्यांच्या सहवासात काही वेळ आपला घालवला पाहिजे. सुंदर असा नरदेह आपल्याला भगवंताने दिला, पण आपल्याला कळाला नाही. ज्यांना मिळाला त्यांना कळाला नाही, ज्यांना मिळाला नाही त्यांना कळाला. म्हणून स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा. कशासाठी? नारायण नामे होऊ जीवन मुक्त, कीर्तनी अनंत गाऊ गीती. ज्यांना मिळाला त्यांना कळाला नाही, आणि ज्यांना कळाला त्यांना मिळाला नाही. अहो, आणि ज्यांना मिळालाही नाही आणि कळालाही नाही, त्याच्यातले पशु पक्षी आणि आदी करून अन्य वन्य प्राणी. विठ्ठल म्हणून भाग्य आहे आपलं, आपल्याला नरदेह मिळाला. अहो, जेव्हा जेव्हा या भूतलावर अधर्मीयांचं राज्य वाढतं, थैमान वाढतं, तेव्हा तेव्हा भगवंत त्यांचा नायनाट करण्याकरता, त्यांचा संहार करण्याकरता या भूतलावर अवतरित होतात. ठल पापी जे भक्त मातले बहुत, धरणीसी झाले ओझे त्यांचे. मग वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापासी जाय, नेत्री वाय तोय सांगत असे. मग भगवंत म्हणतात
शेषाप्रती बोले लक्ष्मीचा तो वर, चला अवतार घेऊ आता. आणि मग भगवंत शेषाला सांगतात की शेषा, आता आपल्याला अवतार घ्यावा लागणार आहे. पण शेष भगवंत म्हणतात, देवा मागच्या अवतारामध्ये मला खूप त्रास सहन करावा लागला, खूप कष्ट करावे लागले, आता मी तुमच्या सोबत येणार नाही. मग भगवंत म्हणतात, आता तू वडील होई बा सर्वज्ञ, पाडील मी आज्ञा तुझी बारे. तू मोठा हो, मी तुझा लहान भाऊ होईल आणि तू जे सांगशील ते मी ऐकेल. मग अवतार कार्याचं ठरलं. इकडे वसुदेवा देत देवकी बहिणा, लग्ना माझे झाले विघ्न ऐका. वसुदेवजी कंस राजा आपल्या बहिणीचा विवाह देवकी मातेचा वसुदेवाशी करण्याचे ठरवतात. आणि तो विवाह मोठ्या थाटामाटात तो विवाह संपन्न होतो. आणि जेव्हा आपल्या बहिणीची देवकीची विदाई करताना कंसाने आपल्या मंत्रीला सांगितलं की अरे माझा रथ आण आणि त्या रथात माझ्या बहिणीला मी विदाई करणार आहे. मग स्वतः कंस त्या रथात बसतो आणि आपल्या वसुदेवाला आणि देवकी मातेला दोघांना त्या रथात बसवतात. आणि स्वतः कंस तो रथ हाकलण्यासाठी सारथी म्हणून त्या रथात बसतात. रथ निघणार तोपर्यंत आकाशातून एक गर्जना झाली की हे मूर्ख कंसा, अरे ज्या बहिणीचा विवाह तू एवढ्या थाटामाटात करत आहेत, त्या तिच्याच पोटी येणारी 8वी संतान त्या तुझ्या मृत्यूचं कारण बनेल. मग कंस घाबरला आणि ते वचन ऐकून तो क्रोधावला. घेऊन या खड्ग माराया धावला, हात तो धरिला वसुदेवे. वसुदेवजींनी तो कंसाचा हात धरला आणि सांगितलं, अरे कंसा, अरे तुला हिच्यापासून काही धोका आहे का? हिच्या पोटी येणाऱ्या बाळापासून तुला धोका आहे ना? अरे मी तुला वचन देतो, हिच्या पोटी येणारी संतान मी तुझ्या स्वाधीन करील. मग काय करायचं? मग तू असं कर, आम्हाला दोघांना बंदी शाळेत ठेव. जे आमच्या पोटी जेवढेही संतान येतील ती संतान मी तुझ्या स्वाधीन करील. मग त्यांना दोघांना कारागृहात ठेवलं आणि पहिला मुलगा झाला. कंसाच्या कानावरती बातमी गेली. कंस धावतच आला. कंसाने बघितलं, अरे हा तर पहिला आहे, याच्यापासून मला काही भीती नाही. कंस म्हणाला, कंसाच्या अंतःकरणामध्ये मायेचा पाझर निर्माण झाला. कंस म्हणाला, याच्यापासून मला भीती नाही, मला तर 8व्या पासून भीती आहे. मग याला मारून काय उपयोग होणार आहे? तितक्यात देवर्षी नारद त्या ठिकाणी येतात. कंसाला म्हणतात, कंसा तुझा माझ्यावर भरोसा नाही का? अरे हे देव आहेत ना, हे खूप चतुर आहेत, तुला कळूही देणार नाहीत की 8वा पहिला येतो का पहिला 8व्या नंबरवर येतो. अरे मग कंस म्हणतो, नाही, मी माझ्या कानाने ऐकलेलं आहे की मला मारणारा 8व्या क्रमांकावर येणार आहे, पहिल्या क्रमांकावर नाही. मग नारदांच्या हातात कमळाचं फूल होतं. नारदाने कंसाला सांगितलं की मला सांग, या फुलातली पहिल्या क्रमांकाची पाकळी कोणती आहे? कंस म्हणाला, अरे हे तर खरं आहे. मग 6 मारलं त्याला. असे करत करत 6ही मारित दुराचारी. आणि मग 7वा गर्भ योग मायेचा द्वारा भगवंताने सांगितलं, योग मायेला आज्ञा केली की हा गर्भ तू रोहिणी मातेचा गर्भात स्थापित कर. योग मायाने तो गर्भ रोहिणी मातेचा गर्भ उदरामध्ये स्थापित केला. आणि मग 8व्यांदा जेव्हा भगवंत येणार होते तेव्हा देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळतसे. आणि मग 8व्यांदा भगवंत येणार. भगवंत चतुर्भुज रूपात प्रगट झाले. देवकी माता वसुदेवजी म्हणू लागले, देवा अरे आम्ही मागच्या जन्मामध्ये याच्यासाठीच एवढं तप केलं, जप केलं, ध्यान धारणा केली का? अरे तू आमच्या पोटी जन्माला यावं हीच अपेक्षा आमची होती. आणि तू जर असा प्रगट झाला तर कोणी म्हणेल का की हे तू आमचा मुलगा आहे? मग भगवंत म्हणतात, देवकी माता वसुदेवजी, मी काही
असा प्रगट होणार नाहीये. मी तुमची इच्छा पूर्ण करणार आहे, तुमच्याच पोटी जन्माला येणार आहे. पण काही ठळक बातम्या तुम्हाला द्यायच्या होत्या, त्यासाठी मी अगोदर प्रगट झालेलो आहे. मग काय करायचं आहे? मग भगवंत सांगतात, मी तुमच्या पोटी जेव्हा जन्माला येईल ना, तेव्हा तुम्ही मला इथं ठेवायचं नाही. मग कुठे ठेवायचं? नेई गोकुळाला मज नेई गोकुळाला, 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 गोकुळाला मज नेई गोकुळाला, नेई गोकुळाला मज नेई गोकुळाला, नेई गोकुळाला मज नेई गोकुळाला, नेई गोकुळाला मज नेई गोकुळाला, नंदाचा गराला माझा नेई गोकुळाला, नंदाचा गराला माझा नेई गोकुळाला. नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला, माया उपजली येते, देवी मजाली येते. माया उपजली तेरे, देवी मजाली येते, माया उपजली येते, देवी मजाली येते. माया उपजली तेरे, देवी मजाली येते. नंदाच्या घराला माझा नेई गोकुळाला, नंदाच्या घराला माझा नेई गोकुळाला. नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला, नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला. सूचना केली. भगवंत अदृश्य झाले. आणि मग जेव्हा भगवंताचा जन्म होतो, तेव्हा वसुदेवजी विचार करतात की आपल्या हातापायात तर बेड्या आहेत, आणि ह्या बाबाने सांगितलं आहे की मला तिथपर्यंत पोहोचवायचं. मग आता कसं करायचं? मग वसुदेवजींनी काही विचार न करता भगवंताला स्पर्श केला. देवाला स्पर्श करता बरोबर पायातली हातातले बेड्या गळून पडल्या, आणि भगवंताला उचललं, डोक्यावर घेतलं. सर्व दरवाजे आपोआप उघडायला लागले. द्वारपाल होते, रक्षपाल होते, ते मोहित झाले, ते बेशुद्ध झाले, ते जागेवर झोपले. वसुदेवजी जाऊ लागले पुढे पुढे. जसं जसं पुढे जायचे तसं तसे ते दार आपोआप उघडत होते. आणि मग यमुना मैयाच्या काठापर्यंत येऊन पोचले. यमुना मैयात प्रवेश केला. पहिला पाऊल टाकला, गुडघ्याबरोबर पाणी आलं. दुसरा पाऊल टाकला, कमरेबरोबर आलं. तिसरा पाऊल टाकला, पोटाला लागायला लागलं, छातीला लागायला लागलं, घशाला लागायला लागलं. देवाने विचार केला, आता जर मी यमुनेला दर्शन दिलं नाही तर ही यमुना मैया माझ्या वडिलांना पलीकडे जाऊ देणार नाही. भगवंताने हळूच पाय काढून यमुना मैयाला दर्शन दिलं. पूर चालिला अचाट, त्यासी लाविले अंगुष्ट. आणि जेव्हा यमुने मैयाला भगवंताच्या पायाचा स्पर्श झाला, तेव्हा यमुना मैयाने त्या वसुदेवजींना वाट दिली. दुभंगली यमुना माई, रस्ता दिला. मग वसुदेवजी मथुरेत आले, गोकुळात आले, आणि गोकुळामध्ये यशोदा नंदबाबांच्या वाड्यामध्ये आले. यशोदा मैयाच्या खोलीपर्यंत आलेत. यशोदा मैयाच्या बाजूला एका मुलीने जन्म घेतलेला होता. त्या मुलीला घेतलं आणि त्या मुलीच्या जागेवर भगवान कृष्णाला ठेवलं. आणि त्या मायेला, कन्येला घेऊन वसुदेवजी परत आपल्या कारागृहामध्ये परत आले. आणि मग रडे माया करे आकांत, नामा म्हणे उठती दूत. त्या कन्येचा, मायेचा रडण्याचा आवाजाने सर्व द्वारपाल जागी झाले. आणि त्याच्यातला एक द्वारपाल धावतच कंस राजांकडे गेला. महाराज, महाराज, कंस महाराज, अहो तुमच्या शत्रूने जन्म घेतलेला आहे. हे ऐकताच तिकडून कंस धावतच येतो. धावत येतो आणि बघतो तर काय, मुलगा नसून मुलगी आहे. अरे देव मला घाबरलेत. कंसाला अभिमान आला आणि म्हटला, पण तरी सुद्धा ही कन्या जरी असली तरी ते खूप नाटकी आहेत बर का, खूप चतुर आहेत ना, कन्याला सुद्धा ठेवणार नाहीत. त्या मुलीला घेतलं, असं गरगर फिरवणार तितक्यात ती कन्या त्या कंसाच्या हातातून सटकली आणि गेली वर पडून.
आणि वरती जाऊन ती कन्या म्हणते, अरे मूर्ख कंसा, मला काय मारतो? तुला मारणारा माझ्या आधी जन्माला आलेला आहे आणि तो एका सुरक्षित ठिकाणी पोहोचलेला पण आहे. मग कंस घाबरला. कंस धावतच राजवाड्यात गेला. सगळ्या मंत्र्यांना निरोप पाठवला की सर्वांनी लवकरात लवकर आपल्या राज्यसभेमध्ये लवकर या, तातडीची मीटिंग घेण्यात येणार आहे. सर्वांना संदेश पाठवले. इकडे सकाळचा प्रहर उजाडला. यशोदा मैयाच्या शेजारी भगवान श्रीकृष्ण खेळत होते. तितक्यात नंद बाबांची बहीण सुनंदा माता यशोदा मैयाच्या खोलीकडे जाताना तिने खिडकीतूनच पाहिलं की यशोदेच्या शेजारी एका बाळ खेळत आहे. म्हणजे यशोदेने मुलाला जन्म दिलेला आहे. बघितलं तर एका बाळाला जन्म दिलेला आहे. तिथून धावतच आली आणि ही गोड बातमी, आनंदाची बातमी ती सुनंदा आपल्या भावाला म्हणजे नंद राजांना सांगण्याकरिता धावतच जाते. नंद भैया, नंद भैया, हो नंद भैया. नंद बाबा गोशाळेमध्ये गायींची सेवा करत होते. पण शब्द पडले कानावरनी, ओळखलं की हा सुनंदेचा आवाज आहे. नंद भैया, नंद भैया. नंद बाबा म्हणतात, अरे क्या हुआ सुनंदा? नंद भैया, अरे कुछ बताओगी भी? नंद भैया, अरे क्या पागल हो गई क्या? नंद भैया, पागल मैं नहीं, पागल तो आप होने वाले हो. अरे पर हुआ क्या? नंद भैया, आपको लाला भयो. ही बातमी ऐकल्यावर नंद बाबांचा आनंदाला पारावार राहिला नाही आणि आपल्या गळ्यातली मोत्यांची माळ काढून सुनंदेला भेट म्हणून देतात आणि सांगितलं, सुनंदा, ही आनंदाची बातमी संपूर्ण गोकुळात सांगून टाक. मग ती सुनंदा गोकुळामध्ये जाते आणि सगळ्यांना ती बातमी सांगते. आणि त्या गोकुळवासियांना ही गोड बातमी ऐकल्यावर जो आनंद होतो, जे सुख होतं, ते महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. गोकुळीचा सुखा, 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 गोकुळीचा सुखा. अंतःपार नाही लेखा, अंतःपार नाही, अंतःपार नाही लेखा, अंतःपार नाही लेखा. बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, त्या गोकुळवासियांनी ही गोड बातमी, आनंदाची बातमी ऐकली आणि त्यांचा सुखाला अंतही राहिला नाही आणि पारही राहिला नाही. त्या आनंदाचा उत्सव त्यांनी साजरा करायला सुरुवात केली. कथा करायला लागले, गाणे गायला लागले आणि तोच आनंद आपण या आपल्या ओझर नगरीमध्ये घेत आहोत. पण आपण हा आनंद शांत शांत घेतला तर आपल्याला तो आनंदासारखा वाटणार नाही. म्हणून माझी इच्छा आहे की सर्वांनी उठायचं आणि हा आनंदात सहभागी व्हायचं. उठा, सर्वांनी 2 मिनिटं उभं राहा. भगवंताचा अवताराचा आनंद आपल्याला घ्यायचा आहे. जो आनंद त्यांनी गोकुळवासियांनी घेतला, तोच आनंद त्याच पद्धतीने आपल्याला घ्यायचा आहे. गोकुळीचा सुखा, गोकुळीचा सुखा, गोकुळीचा सुखा, गोकुळीचा गोकुळीचा सुखा, गोकुळीचा सुखा, गोकुळीचा नाही लेखा, अंतःपार
कृष्ण कराला गोकुळी आनंद झाला बाळकृष्ण घराला किती सांगू मी सांगू कुणाला किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला किती सांगू मी सांगू कोणाला किती सांगू मी सांगू कोणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला अष्टमीच्या रात्री ग यमुनेच्या काठी गोकुळ अवतरली गोड हसू गालात नाचू गाऊ तालात पैजण करले हो अष्टमीच्या रात्री यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले गोड हसू गालात नाचू गाऊ तालात पैजण तरले उठून गोपी आल्या नटून नवा नवतीच्या शृंगार केला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला किती सांगू मी सांगू कोणाला किती सांगू मी सांगू कोणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला गोविंदा आला रे आला जरा मटकीचा माला प्लीज माला आला रे आला जरा मटकीचा माला तीन काळे पाय दोने वाला गोपाल कृष्ण भगवान की गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय हा आनंद आपण इथं साजरा करत आहोत तर एवढा आनंद आहे आणि हा आनंद खरोखर तुम्हाला जर उपभोगायचा असेल तर चला आमच्या सोबत जून महिन्यामध्ये वृंदावनला आणि 14 मेला आम्ही काशीला जात आहोत जे 7 दिवसापासून आपण ज्या भगवंताचं चरित्राचं श्रवण केलं अयोध्या नगरीत या ठिकाणी काशी अयोध्या चित्रकूट आणि प्रयाग 14 मेला आम्ही जाणार आहोत 14 मे ते 21 मे ज्यांना यायचं असेल त्यांनी हिरा भाऊ जवळ संपर्क साधायचा आहे विठ्ठल भगवंताचा जन्म साजरा करत आहेत सगळी जण इकडे तिकडे आनंदल्या नर नारी त्यांचा आनंदाला पारावार राहिला नाही आनंदाचा उत्सव साजरा करत असताना ते जिकडे तिकडे कथा होऊ लागल्या गाणे गाऊ लागले करीती कथा गाती गाणे बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी आणि हा सगळा उत्सवाचं स्वरूप पाहून तुकोबाराय म्हणतात या उत्सवाने आमचा मनाला मोहून घेतलं आमच्या मनाला वेध लावून घेतलं हे महाराज चौथ्या चरणात सांगतात तुका मन चंदे 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 तुका मन
आनंदल्या नर नारी नारे आ आ आरी आनंदल्या नर नारी संगीत है शक्तिश्वर के हर स्वर में बसा है राम रागी जो सुनाए रागिनी तो रोगी को मिले आराम. सुंदर असा गोड आवाज आहे महाराजांचा. महाराजांसाठी सर्वांनी एकदा जोरदार टाळी होऊ द्या. आनंदल्या नर नारी आनंदल्या आजचा आनंद बघून मला एक सुचलं बरं का. हे सादिक जहां में ऐसा ये रोग मैंने पाला दे कर लहू जिगर का ये रोग मैंने पाला महाराज म्हणतात या उत्सवाचा हा आनंद हा असा बघितला आणि त्याने आमचं सर्वांचं मनाला वेधून घेतलं, मोहून घेतलं. कारण बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. आता संप्रदायाचा नियमानुसार सर्वांनी मोकळ्या अंतकरणाने हाताने टाळी व मुखाने भगवंताचं नामचिंतन करायचं आहे. विठोबा रखुमाई विठोबा
वाजवा सर्वांनी टाळी वाजवा.
अरे तब्येतवाला महाराज पाहिजे होता मग वजन तेवढं वजन येईल. हे एवढं प्रेम आहे या परिवाराचं आमच्या सर्व महाराज मंडळींवर. वर्षातून बऱ्याच ठिकाणी जातो आम्ही, पण एवढं प्रेम कुठेच मिळत नाही बरं का. धन्यवाद आहे सगळ्या परिवाराचं. आणि पटलं तर घ्या, नाव कसं ठेवलंय त्यांनी आपल्या ग्रुपचं, पटलं तर घ्या नाहीतर सोडून द्या. जीवानी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, ऐसे देई प्रेम काही काळा, ऐसे देई प्रेम काही काळा. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, ऐसे देई प्रेम काही कळा. भगवंताचा जन्म उत्सव साजरा करत आहेत सर्व गोकुळवासी. जो तो ज्याच्या त्याच्या परीने आनंद घेत आहेत. आणि आनंद घेत असताना इकडे कंसाच्या कानावर बातमी गेली
की गोकुळामध्ये आपला शत्रूने जन्म आपला शत्रू गोकुळामध्ये वाढत आहे. मग तातडीची मीटिंग घेतली. मीटिंग मध्ये जाहीर करण्यात आलं की जो कोणी माझ्या शत्रूला मारेल, ठार करेल, त्याला मी अर्ध राज्य बक्षीस देईल. त्या सभेमध्ये पुतना नावाची राक्षसीन होती. ती पुतना नावाची राक्षसीन म्हणाली, अरे कंस दादा, अरे लहानशा बाळाला मारण्यासाठी अर्ध राज्य बक्षीस, अरे ये तो मेरे बाएं हाथ का खेल है. तो भगवंताला मारण्याचा विळा त्या पुतनेने उचलला आणि पुतना त्या ठिकाणीहून निघाली आणि डायरेक्ट कुठे गेली? गोकुळात नाही, अगोदर कुठे गेली? ब्युटी पार्लर मध्ये. तिला आपला शिंगार बदलवायचा होता. असा थाटमाट साजरा केला, असं रूप बदललं की जणू काही स्वर्गातील अप्सराच या ठिकाणी आलेली आहे. ब्युटी पार्लर मध्ये गेले, मेकअप केला आणि तिथून निघाली आणि गोकुळात गेली. कशी सजलेली होती ती? पहन के सारी लगा के गजरा, लगा के गजरा पहन के सारी, चाल चली मतवारी, गोकुल में आ गई, गोकुल में आ गई. गोकुळात आली. तिचा शृंगार पाहून सगळ्या गोपिका तिच्याकडे पाहू लागल्या. कशी नटलेली होती? पुतल्या डोरला सकाळ पैजण, कमरेला कंबरपट्टा. पुतल्या डोरला सकाळ पैजण, कमरेला कंबरपट्टा. नाकात नथ घालून सगळा थाट माट करोनी, सगळा थाट माट करोनी. एवढा थाटमाट केलेला होता. आणि अजून साडी कोणती होती? नेसली गा शालू पैठण, नेसली गा शालू पैठणी गा, 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 नेसली गा शालू पैठणी गा. नाव ठेवू नका कुणी ग बाई, मला नाव ठेवू नका कुणी, नाव ठेवू नका कुणी, मला नाव ठेवू नका कुणी. पुतल्या डोरलं सगळं पैजण, पुतल्या डोरलं सगळं पैजण, कमरेला कंबरपट्टा. पुतल्या डोरलं सगळं पैजण, कमरेला कंबरपट्टा. नाकात नथ घालोनी सगळा थाटमाट करोनी, सगळा थाटमाट करोनी. नेसली गा वा वा. नेसली गा, नेसली गा शालू पैठणी गा, नेसली गा शालू पैठणी गा, नेसली गा शालू पैठणी गा. नेसली गा शालू पैठणचा. असा साज शृंगार करून ती पुतना नावाची राक्षसीण त्या ठिकाणी भगवंताला ठार करण्याकरिता आली. यशोदा मातेच्या अंगणात आली. यशोदा मातेला आवाज दिला, अगं यशोदे, घरात आहे का ग? बाहेर ये ना. यशोदा माता बाहेर आली. तिला म्हणाली, का ग कोण तू? हा, तू मला ओळखत नाही? अगं मी तुझी लांबची बहीण आहे. मला दूर देशात दिलेलं होतं माझ्या वडिलांनी. आमची गरिबीची परिस्थिती आहे. तू मोठ्याची सून, तू मोठी पैशावाल्याची वाईफ आहे, पत्नी आहे. अगं तू गरीबाला कशी ओळखणार? असंच असतं, पैशावाल्यांचं गरीबाकडे लक्ष देत नाही. अगं जाऊ दे, पण का आली तू इथं? अगं मला माहिती पडलं की तुला खूप वर्षांनी मुलगा झाला. मला एवढा आनंद झाला की मी एवढ्या लांबून तुझ्या बाळाचं दर्शन करण्याकरता आली ग. मला तुझ्या बाळाचं दर्शन करू दे. मग यशोदा माता म्हणाली की माझा बाळ आता झोपलेला आहे, तू नंतर ये.
तितक्यात भगवंत विचार करतात की हे पहिल्या क्रमांकाचं बहुणीचं गिराईक माझी माता वापस करते म्हणे, परत पाठवते. भगवंताने आपल्या पैंजणांचा आवाज केला. पैंजणांचा आवाज ऐकला. तितक्यात पुतना नावाची राक्षसीन, ती पुतना मावशी म्हणाली, का ग खोटं बोलते का? बाळ झोपला असं, तो तर जागे आहे. पाय त्याचा पायातला पैंजणांचा आवाज येतोय मला. मग ती गेली, भगवंताला घेतलं. भगवंताला घेऊन ती बाहेर आली आणि तिचं जे रूप होतं खरं त्या रूपात आली आणि त्या भगवंताला छातीशी लावलं. भगवंताने विचार केला की आता ही माझ्या मावशीचं रूप घेऊन आलेली आहे आणि हिला कसं मारावं. मग भगवंताने डोळे लावले, विचार करू लागले की ही कोणत्या जन्माचं हिचं भाग्य होतं, पुण्य होतं की हिला माझं दर्शन झालं. भगवंताने विचार केला की आता ही मला विष पाजण्याकरता आलेली आहे आणि हे विष माझ्याकडनं सहन होणार नाही. मग भोलेनाथांचा धावा केला भगवंतांनी. भोलेनाथांचा धावा केला आणि पुतना नावाचे राक्षसींचे विष प्राशन केलं, रक्त प्राशन केलं, पंचप्राण प्राशन केलं. पुतना म्हणाली, कान्हा सोड सोड सोड, मुंच 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 सोड मला. मग भगवंत म्हणतात, मावशी तू मला घ्यायला आली का मी तुला घ्यायला आलो होतो? जो माझ्या नादात पडला ना त्याला मी सोडत नाही. तिला ठार केलं, पुतण्याला ठार केलं. दुसरे राक्षस पाठवले, काग बग रिठा मारिले बाळपणी, अवघी दैत्य खानी तुडविली. भरपूर राक्षसांना मारलं. मग भगवंताचं नामकरण विधीचं ठरवलं यशोदा मातेने की आता माझ्या बाळाचं नाव ठेवावं लागेल मला. मग कोणी म्हणतात कृष्ण, कोणी म्हणतात गोपाल, कोणी म्हणतात गोविंद, कोणी म्हणतात मोहन. जो तो जी ती गोपिका ज्याच्या त्याच्या परीने त्या भगवंताला नाव ठेवू लागले. मग यशोदा माता म्हणाली, अगं तुम्ही कोणी काहीही म्हणा पण मी माझ्या आवडीचं नाव म्हणणार आहे. कोणतं नाव? कोई कहे गोविंद, कोई गोपाला, मैं तो कहूँ सावरिया बांसुरी वाला. कृष्णा ने कृष्ण कहा कुब्जान नटवरे, राधा ने कृष्ण कहा मीरा ने गिरधर, ग्वालों ने तुमको पुकारा गोपाला, मैं तो कहूँ सावरिया बांसुरी वाला, मैं तो कहूँ सावरिया बांसुरी वाला. आणि देवाच्या दर्शनाची बातमी जो संपूर्ण गोकुळ नगरीमध्ये प्रत्येक गोपीला असं वाटलं की केव्हा मला देवाचं दर्शन होईल. देवाच्या दर्शनासाठी सगळ्या गोपिका नंदबाबाच्या वाड्यावर गर्दी करू लागल्या आणि नंदबाबाच्या वाड्यावर गर्दी झाली. यशोदा मैया म्हणाले, अगं असं एकदम सगळे जण येऊ नका, माझ्या बाळाला घाबरवणार तुम्ही. अगं असं एक एक लाईनीने या. मग लाईन लावली, लांब पर्यंत लाईन लागली देवाच्या दर्शनासाठी. एक एक गोपिका जाऊ लागल्या, भगवंताला पाहू लागल्या, दर्शन घेऊ लागल्या आणि बाहेर निघू लागल्या. त्या दर्शन घेऊन बाहेर निघत असलेल्या गोपिकांना बाहेरच्या गोपिका विचारायच्या, का ग तुला कसा दिसला का भगवंत, कसा दिसला? ती दर्शन घेऊन बाहेर आलेली गवळण म्हणायची, अगं मला खूप समाधान वाटलं ग, खूप सुंदर आहे भगवंत. कसा आहे? राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलिया, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. तितक्यात दुसरी गवळण बाहेर निघते. तिला विचारतात, ती सांगते, रूपे सुंदर सावळा गे माये, सावळा गे माये. तो सावळा आहे. अगं त्याने माझ्या मनाला वेधून घेतलं ग. अगं तो मन मोहन आहे. मन मोहन दिल का प्यारा, माता जशोदा पल नाही लावे, हाथ में लेकर दोरा दोरा, मन मोहन दिल का प्यारा. पुढची
गवळण बाहेर येते. ती म्हणाली, कसा दिसला मला? सावडा देखिला नंदाचा देखिला नंदाचा सावळा देखिला नंदाचा देखिला नंदाचा तेरे आनंदाचा पूर आला. तेरे आनंदाचा पूर आला. सावळा देखला नंदाचा देखिला नंदाचा सावळा देखिला नंदाचा देखिला नंदाचा देखिला नंदाचा देखिला नंदाचा. सगळ्या गोपिकांनी भगवंताचं दर्शन घेतलं. नाव ठेवण्यात आलं कृष्ण कन्हैया लाल की जय. कोणी गोपाळ म्हणत, कोणी गोविंद म्हणत. अहो, जो तो ज्याच्या त्याच्या परीने आपल्या आवडीचं नावाने त्या भगवंताला हाक मारू लागल्या आणि पुढे चालून भगवंत वाढू लागले. भगवंत रांगायला लागले. कसे रांगतात भगवंत? तळवे तळ हात टेकित डाव्या गुडघ्याने रांगत रंगणी रंगनाथ खेळतो म्या तो म्या देखिला से हो तो म्या देखिला से. रांगू लागले भगवंत, चालू लागले. चालता चालताना भगवंताचा पायांचा पैजणांचा आवाज येऊ लागला. रुणुन झुणुन झनन के पैजनिया कान्हा चलने लगे कान्हा चलने लगे. चालू लागले भगवंत. कसे चालतात? कभी पगड गमग कभी गिरही पडे गिर गिर के कन्हैया संभलने लगे. हो नंद बाबा की उंगली पकड़ के चले कभी मैया का अचरा जकड़ने लगे. रुनुन झुनुन झनन के पैजनिया कान्हा चलने लगे हो कान्हा चलने लगे. चालायला लागले भगवंत, चालायला लागले. चालण्याची लीला केली. पुढे चालून भगवंताने आपल्या सवंगडींना गोळा केलं आणि सवंगडींना घेऊन भगवंत खोड्या करू लागले. प्रत्येकाच्या घरात जाऊन दह्या दुधाची चोरी करू लागली. आपलं माखन चोर मित्र मंडळ स्थापन केलं आणि जेव्हा गवळणी दही दूध घेऊन बाजाराला निघतात ना मथुरेला, तेव्हा त्यांना अर्ध्या रस्त्यात अडवतात. निघाल्या गवळणी. गवळणीचा थाट निघाला मथुरे हाटा लागी. ते देखोनी जगदीश धावला ते देखोनी जगदीश धावला. गोप घेऊनी वेगी गोप घेऊनी वेगी कन्हैया सर सर परता कन्हैया सर सर परता. नको आरुता येऊ तुझा संग झालिया मग मी घरा कैसी जाऊ. त्या गवळणींना आडवू लागला. गवळणी दमदाटी करू लागल्या भगवंताला. अरे तू एकटा आहे, आम्ही किती जण आहेत माहित आहेत ना तुला, पाहतो ना तू. आम्ही बहुजनी तू एकला शारंग पाणी दिससी येथे. हृदय मंदिरी ठेवून तू ते जाऊ मथुरा पळते. दमदाटी करू लागल्या पण भगवंत त्यांना सोडत नव्हते. भगवंत त्यांचा दह्या दुधाचं नासाडी करायचे आणि तिथून पडून जायचे. विठ्ठल पुढे चालून
केली, बासरी वाजवली भगवंतांनी की त्या गोपिकांना काही सुधरतच नव्हतं. मुरली वाजवी तो कान्हा, मुरली वाजवी तो कान्हा, कान्हा कान्हा. कशी जाऊ कशी जाऊ कशी जाऊ मी, कशी जाऊ वृंदावना, कशी जाऊ कशी जाऊ कशी जाऊ मी, कशी जाऊ वृंदावना, कशी जाऊ कशी जाऊ कशी जाऊ मी, कशी जाऊ वृंदावना, कशी जाऊ कशी जाऊ कशी जाऊ मी, कशी जाऊ वृंदावना. हे पैलती हरी वाजवी मुरली, पैलती हरी वाजवी मुरली, भरली यमुना, नदी भरली यमुना, यमुना यमुना. कशी जाऊ कशी जाऊ कशी जाऊ वृंदावना, कशी जाऊ कशी जाऊ कशी जाऊ कशी जाऊ वृंदावना. मुरलीचा आवाज ऐकला त्या गोपिकांना काही कामच सुधरत नव्हतं. गोपिका म्हणायच्या, अरे कृष्णा, तुला बासरी वाजवायची ना, मग थोडी हळू वाजव. धीरे से बजाना, बंसी बजाने वाले, बंसी बजाने वाले, मुरली सुनाने वाले, ओ मुरली सुनाने वाले, ओ मुरली सुनाने वाले. जरा धीरे से बजाना, बंसी बजाने वाले, जरा धीरे से बजाना, बंसी बजाने वाले, बंसी बजाने वाले, मुरली सुनाने वाले, मुरली सुनाने वाले, मुरली सुनाने, मुरली सुनाने वाले. अरे कृष्णा, तुला वाजवायचीच ना बासुरी, मग जरा हळू वाजव. तितक्यात एक गोपिका म्हणाली, अरे वाजवूच नको, नको वाजवू श्री हरी मुरली. का? तुझ्या मुरलीने तहान भूक हरली रे, नको वाजवू श्री हरी मुरली. कान्हा, यांचं कुणाचंच ऐकू नको, अरे वाजव. बंसरी बजाए गिरधारी कन्हैया, बंसरी बजाए गिरधारी, तोरी बंसरी लगी मोको प्यारी, तोरी बंसरी लगी मोको प्यारी, है राम बंसरी बजाए गिरधारी कन्हैया, बंसरी बजाए गिरधारी. कृष्णा, अरे यांचं कुणाचंच ऐकू नको, माझा एक वाजव बासुरी. तितक्यात एक गोपिका विनवणी करू लागते, अरे कृष्णा, तू बासरी वाजवतो ना, तेव्हा माझ्या घरात मला काहीच सुधरत नाही रे, काहीच, मला कोणत्याच कामात माझं लक्ष लागत नाही, तू वाजवू नको. तुझा मुरलीचा सुरतान मी विसरले देह भान, घर सोडून धरिले रान, मी घर धंदा विसरले,
कैसी वाजवली मुरली, कैसी वाजवली मुरली, कैसी वाजवली मुरली. आहार सावरिया. अरे कान्हा, तू जेव्हा ते बासरीचे स्वर काढतो ना, ते माझ्या हृदयात अशा बाणाप्रमाणे लागतात. मुरली नोहे केवळ बाण, तिने हरिला माझा प्राण. संसार केला दानादीन, येऊनी हृदयी संचरली. आहार सावरिया, कैसी वाजवली मुरली, कैसी वाजवली मुरली, कैसी वाजवली मुरली. आहार सावरिया. सगळ्यांचं म्हणणं ऐकून कृष्ण एका कळंबाच्या वृक्षाखाली उभं राहून बासुरी वाजवतो. देहुडा चरणी वाजवी तो वेणू, देहुडा चरणी वाजवी तो वेणू, देहुडा चरणी वाजवी तो वेणू, देहुडा चरणी वाजवी तो वेणू. गोपिकार बनू स्वामी माझा, गोपिकार बनू स्वामी माझा. देखिला गे माये यमुने तीरी, देखिला गे माये यमुने तीरी. गोपिकार बनू स्वामी माझा, गोपिकार बनू स्वामी माझा. देखिला गे माये यमुने तीरी, देखिला गे माये यमुने मुरली वाजवायला लागले भगवंत. तेवढ्यात एक गोपिका ती भगवंताजवळ गेली आणि म्हणू लागली, कान्हा, अरे वाजवू नको, मला काही सुधरत नाही रे. हे माता सुधरत कोई तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में. ज्योत जला दे, प्रीत लगा दे, चरणों में ले ले मुरली वाले. ओ बंसी वाले, मुरली वाले, ओ बंसी वाले, मुरली वाले, ओ बंसी वाले, मुरली वाले, ओ बंसी वाले. बंसी बजा दे, मुरली सुना दे, बंसी बजा दे, मुरली सुना दे, गला से लगा दे. मुरली वाले, ओ बंसी वाले, मुरली वाले, ओ बंसी वाले. भगवंत तिथून अदृश्य झाले. घरी आले, खोड्या करू लागले, गवळणी गारहाणे घेऊन येऊ लागल्या. यशोदा मातेला सांगू लागल्या की यशोदा, तुझ्या कृष्णाला आवर. आवरी 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 आपुला कान्हा कान्हा कान्हा. नासिएल्या आमुच्या सुना, नासिएल्या आमुच्या सुना. अजून लागले तुझ्या मना, तुझा तुलाची गोड वाटे कान्हा कान्हा कान्हा. नासिएल्या आमुच्या सुना,
बाळूच्या प्रत्येक गवडण गारहाण सांगू लागले यशोदा मैयाला. दुसरी आली धावुनी याने ग बाई काय केली करणी. पतीची दाढी माझी वेणी दोहीची गाठ देवणी. गाठ बाई कोणासी सुटेना यशोदा तो तू देऊन गाना यशोदे बाळ तुझा तारा पोटावर तो तू देऊन गाना यशोदे बाळ तुझा तारा पोटावर शोष देऊन गाना यशोदे बाळ तुझा तारा पोटावर शोष देऊन सगळ्यांचे गारहाणे ऐकून यशोदा माता म्हणाले आता ह्या बाबाला इथं गावात घरात ठेवायचं नाही. मग आता याला शाळेत टाकायचं. त्यावेळची शाळा कुठली? गाई चारण्याची. मग कृष्णाला सांगितलं, कृष्णा उद्या जाई वना सवे घेऊन गोधना. आणि मग भगवंताने आपल्या सर्व मित्रांना सांगितलं की आता तुम्ही उद्या गाई घेऊन रानात यायचं. जय गाया घेऊन तुम्ही गोपाळ रानात या. सर्वांचं ठरलं, निघाले गाई घेऊन. जात असताना त्या ठिकाणी अनेक प्रकारचे खेळ खेळू लागले. गोपाळांना आनंद देऊ लागले. गाई चरायच्या, रवंत करायच्या, झाडाखाली बसायच्या आणि त्या वेळामध्ये सर्व गोपाळ एकत्रित येऊन खेळ खेळायचे. कोणते कोणते खेळ खेळायचे? खेळ मांडला लगोरी. खेळ मांडला लगोरी. हो, खेळताती नाना परी. खेळताती नाना परी. खेळ मांडला लगोरी. हो, खेळ मांडला लगोरी. लगोरी लगोरी खेळतात, चेंडू फळी खेळतात, विट्टी दांडू खेळतात. विट्टी दांडू, विट्टी दांडू, खेळ खेळ विट्टी दांडू. या हरीचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला. विट्टी दांडू खेळतात, चेंडू फळी खेळतात. हुतू तू तू होतो तो तो होतो तो खेळ कानोबा आम्हा तो गाली त्यातला एक खेळ आहे तो मुलं अजून पण खेळतात. का रे? तर असं लाकडाचं गोल गोल असतं, त्याला खिळा लावलेला असतो आणि एक लांब अशी काय असते दोरी, ती गुंडाळली की त्याला असं फेकतात. काय आहे ते? भवरा. तो खेळ भगवंत खेळले.
खेळ भवरा ग बाई खेळ भवरा खेळ भवरा ग बाई खेळ भवरा खेळ बाबरा बाई खेळ बाबरा खेळ बाबरा बाई खेळ बाबरा या राधिकेचा नवरा खेळ भवरा ग बाई खेळ भवरा खेळ भवरा ग बाई खेळ भवरा खेळ बाबरा बाई खेळ बाबरा खेळ बाबरा बाई खेळ बाबरा माझ्या भवराची आरी सप्त पाताळे त्यावरी भोवरा फिरे गरगरा फिरे गरगरा फिरे गरगरा फिरे गरगरा फिरे गरगरा फिरे महाराजांसाठी साडी उद्या असे अनेक प्रकारचे खेळ भगवंत खेळले आणि मग गोपाळ म्हणू लागले देवा आता खेळण्यात काही रस राहिला नाही का झाली आता वेळ म्हणते आना शिदोऱ्या आता कुठपर्यंत हे खेळ चालू द्यायचे देवा आता आम्हाला भुका लागल्यात आता हा खेळ खेळण्यात काही आम्हाला आनंद येत नाही मग आता सगळ्यांच्या शिदोऱ्या एका ठिकाणी आणा सगळ्यांच्या शिदोऱ्या एका ठिकाणी आणले सगळ्यांना कमळाकार बसवलं आणि मध्ये भगवंत सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्रित करतात आणि प्रत्येकाला ती शिदोरी देऊ लागतात तो प्रसाद देऊ लागतात भानुदास गीते गात प्रसाद देतो पंढरीनाथ तो प्रसाद तो काला भगवंताने यमुनेचा तीरावर केला तोच काला आमच्या साधू संतांनी चंद्रभागेचा वाळवंटात केला आणि तोच काला आपण या ओझर नगरीमध्ये करत आहोत आणि तो प्रसाद आपल्याला सर्वांना भेटणार आहे बिभ्रद वेणुम जठर पठयो शृंगवेत्रे च कक्षये वामे पाणोमश्रुण कवलम तत्फलांग्न्यंगुलेषु तिष्ठन् मध्ये स्वपरिसुहृदो हासयन्नर्मभिस्वये स्वर्गे लोके मिशति भुग्भुजे यज्ञ भुग्भाल केली गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय माऊली नाराज माऊली नारायणेश्वर माऊली नारायणेश्वर माऊली नारायणेश्वर कृष्ण मने अवघा जने प्रकाश आलावा तो एकमेका वैष्णव निकास या ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवो आलावा तो एकमेका वैष्णव निकास आणि भूमंडळी आम्ही बळे बिरगारे आलावा तो एकमेका वैष्णव निकास विठाल जय बोली रे गोरे बेटी बागोरे नाही विचारेला